नाश्ता रेसिपीचा प्रकार पहिला। तर मंडळी, हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे। आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो, पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो। पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू, म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून। तर 1 वाटी भात घेतलेला आहे। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं। 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते। आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा थोडासा फुलू द्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते। असं झालेलं आहे। रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा। चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ॲक्टिवेट होतो आणि छान फुलतो तो। त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने। काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं। आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला। तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ। तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे। असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण। आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा, म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो। तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे। आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे। आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच ते मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसर येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे। मस्त छान अशी जाडी पडते। जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात।
तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते. एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे. आधी सकाळचा भात शिल्लक राहिला किंवा रात्रीचा भात शिल्लक राहिला त्या भाताला फोडणी दिली तर खाताना नाक मात्र मुडवायचे. पण आता मात्र तसं नाही. असे मस्त कुरकुरीत डोसे बनवले तर सगळेच मंडळी आवडीने खातात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे मस्त कुरकुरीत डोसे. नाश्ता रेसिपीचा प्रकार दुसरा पाहूया. रेशनचा तांदूळ घेतला. रेशनचा तांदूळ असा जाड असतो. तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता. मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात. ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीमुळे डोशाला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो. त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथीदाणे घालायचे आहे. जास्तही मेथीदाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथीदाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं. आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे. त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे तांदूळ दळून घ्यायचे आहे. दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे. अजिबात जाडसर दळायचं नाही. जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही. डोसा हा पसरवताना तुटतो. अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही. पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते. त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी अजिबात न तुटता असे होत असतात. साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं बऱ्यापैकी पातेलं हे खाली होतं. अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये. मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे. तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता. तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो. आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकण्याच्या आधी आपण डोशासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ. एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू. सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाच्या डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाणी टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी
बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदासुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ. आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले. स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर परतून घेऊ. तर या डोश्यासोबत मला चटणीसुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे. तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा. तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोशाची भाजी तयार झालेली आहे. आता डोसा बनवूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण हे घट्टसर होतं. डोशासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही. जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं. आता डोसा बनवण्यासाठी डोसाचा तवा गॅसवरती ठेवून घेतला. सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे. तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. तवा हा कडकडीत तापलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे. त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या. त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे. डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे. मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. पण शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच. असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. डोशाचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल. डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात. एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही. अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात. कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरकून घ्यायचा आहे तव्या जवळून. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे. जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात. आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोशाची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही. तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे. ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही. मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात. वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला
काढून घ्यायचा आहे. असा रोल करून घेते. तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे. अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा. तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात. तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे. जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे. डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच झटपट होणार आणि परफेक्ट चवीचा नाश्ता प्रकार तिसरा पाहू. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड किंवा बारीक. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते. दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात, पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे, तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे. असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ ह्या प्रकारे. त्यानंतर 1 वाटी बटाट्याचे काप घ्यायचे आहे, म्हणजेच एक मीडियम साईजचा बटाटा घेतला. बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे. घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजेच मी या ठिकाणी 1 हिरव्या मिरचीचा वापर करते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. मिरची आणि आलं घातलेले आहे. यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि आल्याची चव डोशामध्ये एकदम छान अशी येते. त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात, त्यामुळे डोसा बनवताना तो डोसा तुटू शकतो. म्हणून काय करायचं, एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे. म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात. त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी पाहू शकतात या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेले जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणीसुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडंसुद्धा क्लीन होते आणि ही प्युरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येते. अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे, म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते. तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात. जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा थोडंसं राहिलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे, पाव वाटी फुटाण्याची डाळ, ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात. आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 लसूणची पाकळी घेतलेली आहे, मोठी आहे म्हणून 1 घेतलेली आहे. 2-3ही तुम्ही घेऊ शकतात. आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे. अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ. आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. चटणीला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे ह्या प्रकारे.
तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ. अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. या प्रकारे आता साधारण 8 ते 10 मिनिटं झालेले आहे. मिश्रण पाहून घेऊया. रवा यामधला फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे. डोसा करूया. तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते. आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही, तर अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा डोसा आहे, म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे. आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते. इतपतच पातळसर असायला हवं. तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा, नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे. कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे. आता डोसा करू. डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरवायचं आहे. गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे. कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते. तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. अशा प्रकारे एकसारखा अगदी अलगद हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. गॅसची आस मोठी करायची नाही, नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो. यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे, म्हणून तो सुद्धा छान शिजावा, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे तेल वरतून लावून घ्यायचं आहे. कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते. मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे. तवा हा मोठा आहे, डोसा सुद्धा मोठा आहे. सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा, त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो. जर का नाही फिरवला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो, तो व्यवस्थित होत नाही. डोसा हा झालेला आहे. वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेचच सुटतात. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे, पण जास्त ब्राऊन झालेला नाही. आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंदपर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून. तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाळी दिसत आहे डोशाला. थोडंसं शेकून घेते, त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पाहू डोसा. आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर मंडळी अगदी झटपट आणि चविष्ट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो. बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे. जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात. अशाच प्रकारचे आणखीनही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल. दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेलसुद्धा लावलेलं नाही किंवा पाणीसुद्धा शिंतळलेलं नाही. गॅसची फ्लेम मोठी होती. कडकडीत तवा तापून घेतला, त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मीडियम ते कमी गॅसवरतीच हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे. कितीही मोठे डोसे करा अगदी छान असे एकसारखे होतात, कुठेही तुटत नाही किंवा चमच्याला हे डोसे चिटकत नाही. असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो. तर मंडळी अशा प्रकारचे झटपट डोसे तुम्ही सुद्धा करून पहा. स्पंजी सॉफ्ट नाश्त्याचा प्रकार चौथा. तर या ठिकाणी ह्या मीडियम साईजच्या वाटीने मी तांदूळ घेत आहे. तर हा जो आपण भातासाठी तांदूळ वापरतो ना कोलम, तोच घेतलेला आहे मी. 1 वाटी घेतलेला तांदूळ पसरट भांड्यामध्ये टाकला. पुन्हा दुसरी वाटी तांदूळ घेतलेला आहे.
2 वाटी तांदूळ टाकलेला आहे. 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेते. अशी पांढरी ही साल नसलेली डाळ घ्यायची आहे. डाळ टाकल्यानंतर अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला. पाव चमचा इतपत, जास्तही मेथी वापरायची गरज नाही. आता हिवाळा आहे म्हणून मेथी नक्कीच घाला. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. जास्त खूप सुद्धा हे रगडायचं नाही, असं अलगद हाताने सोडून हे पाणी आता काढून घेते. यामध्ये दुसरं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून झालेले आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवतो ना, रेग्युलर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहे. 1 वाटी पोहे टाकले, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता सुद्धा पुन्हा 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे पोह्याला काही चिटकलेली घाण वगैरे असते, धूळ, ती सुद्धा निघते. आता हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. अलगद हाताने सोडून घेतलं आणि पाणी हे काढलेलं आहे. आता हे साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी भिजण्यासाठी आपल्याला जास्तही टाकायचं नाही, तर डाळ तांदूळाच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल ना, इतपतच पाणी टाकायचं आहे. ह्या प्रकारे आता पीठ अगदी परफेक्ट आंबवण्याची मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगते. हिवाळ्यामध्ये फक्त, उन्हाळ्यामध्ये इतका आपल्याला वेळ लागत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये सकाळी 7 वाजेला मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घातले. त्यानंतर 5 तास भिजून घेतले, म्हणजे दुपारी आता 12 वाजलेले आहे. 12 वाजेला मी तुम्हाला हे दाखवत आहे. अशा प्रकारे डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहे. 12 किंवा अर्धा पाऊण तास तुम्ही इकडे तिकडेही करू शकतात. 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यावरचं पाणी आपल्याला काढायचं नाही, तर त्याच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे. म्हणूनच डाळ तांदूळ भिजण्यासाठी फक्त त्यावरती 1 इंच वरती पाणी येईल इतपतच पाणी आपण घातलेलं होतं. असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगदी स्मूथ आपल्याला वाटायचं आहे. ह्या प्रकारे आता हे आपल्याला आंबवायचं आहे, म्हणून ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्याचा वापर करा. पातेल्यामध्येही तुम्ही घेऊ शकतात किंवा कुकरचा वापर करा. कुकरमध्ये पीठ छान असे फुलून येतं. तर मी कुकरमध्ये हे वाटलेलं डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे ते घातलं. पुन्हा तशाच प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजत घातलेले सगळे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना मात्र एकदम स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे, जाडसर वाटायचं नाही. आणि जास्त ही डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका. असं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं जर का वाटलं तर अगदी स्मूथ असं हे वाटलं जाते. तर अशाच प्रकारे 3 बॅचमध्ये हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे. आणि स्टीलचं जे कुकर आहे ना माझं, त्या कुकरमध्ये मी स्टीलच्या कुकरमध्ये काढून घेते. स्टीलचं कुकर जर का नसेल तर पातेल्याचा वापर करा, पण ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका. अशाच प्रकारे संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. इतपत हे पातळसर आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे. झाकणाला रिंग राहू द्यायची आहे, त्यासोबतच शिटी सुद्धा राहू द्यायची आहे. आता कुकर हा लावून घेऊ. कुकर लावून घेतल्यानंतर आता हिवाळा आहे, हिवाळ्याचं टेम्परेचर खूप कमी असते, म्हणूनच आपल्याला एखादी ब्लँकेट घ्यायचं आहे किंवा असा जाड टॉवेल घ्यायचा आहे. तर मी हा जाड टॉवेल घेतला आणि दुप्पट घडी करून हा कुकर झाकून ठेवते, म्हणजे उष्णता होईल आणि आपलं पीठ मस्त जे आहे ना इडलीचं छान असं हे फुलून येईल. तर ही जी प्रोसेस आहे ना हिवाळ्यामध्ये नक्कीच करा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आता झालेली आहे सकाळ आणि आपण रात्रभर असंच हा टॉवेल राहू दिलेला आहे कुकरवरती. आता हा जो टॉवेल आहे मी तुम्हाला काढून कुकर सुद्धा उघडून दाखवते. आपण इडली करायची आहे सकाळी नाश्त्याला. काल दुपारी आपण डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले होते. कुकर हे अर्ध होतं आणि आता सकाळी तुम्ही पाहू शकतात 7-7:30ला मी तुम्हाला दाखवत आहे. साधारण मस्त असं हे जे पीठ आहे फुलून आलेलं आहे. मिक्स करून घेते. जर का इथेच मिक्स केलं तर यातलं जे पीठ आहे इडलीचं हे खाली पडेल, इतकं हे फुललेलं आहे. दुप्पटीपेक्षाही जास्त असं हे फुलून आलेलं आहे. लहान भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेते वरचं आणि त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर का या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घातले आणि ह्या वेळेसच वाटून घेतले तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, रॅशनचा घ्या, जाळ घ्या, अशाच प्रकारे पीठ मस्त हे फुलून येणार आहे.
आता हे पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेते। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जाड किंवा जुना किंवा रेशनचा तांदूळ वापरलेला नाही, कारण याआधी सुद्धा मी 3 प्रकारच्या इडलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये मला काही कमेंट्स होत्या का ताई आमच्याकडे आम्हाला रॅशन मिळत नाही, आमच्याकडे जाड तांदूळ नाही किंवा जुना तांदूळही नाही, तर आम्ही कशा प्रकारे इडल्या बनवायच्या जर का रॅशनचा तांदूळ नसेल तर त्या व्हिडिओलाच अनुसरून मी हा व्हिडिओ केलेला आहे। जर का नसेल तुमच्याकडे जाड तांदूळ रेशनचा, तर तुम्ही ह्या तांदूळाचा सुद्धा वापर करून मस्त अशा स्पंजी इडल्या करू शकता। अशा प्रकारे तर इडल्या मस्त अशा जाळीदार स्पंजी होण्यासाठी जेव्हा आपण इडलीच्या प्लेटीमध्ये मिश्रण भरतो ना, त्याआधीच आपल्याला पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे आपण प्लेट ठेवली का लगेचच ती भरकन छान अशी फुलून येते। आता तेल हे लावून झालेलं आहे, तेलाचं जे वाटी आहे ते आपण बाजूला ठेवू आणि ह्या प्लेटींमध्ये आता मी तुम्हाला हे इडलीचं मिश्रण भरून दाखवते। अशा प्रकारे टाकायचं आहे, थोडंसं खाली राहू द्यायचं आहे, म्हणजे इडली ही फुलेल। तर मंडळी, तुम्ही हा इडली बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते क्लिक करून ऑलवरती त्याला प्रेस करा। असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येतील। आता इडली प्लेटींमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे, पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच राहू द्यायची आहे। मोठ्या फ्लेमवरती फक्त 8 ते 10 मिनिटापर्यंत हे स्टीम करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता ही इडली दाखवलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे। अगदी दुप्पटीने ही इडली फुलत असते। आता स्टीमरच्या आतमधून इडलीची प्लेट ही काढून घेतलेली आहे, थोडी गार होऊ द्यायची आहे। गार होत आहे तोपर्यंत ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ना, त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतरच मग अशा प्रकारे ह्या मिनी इडल्या सुद्धा ठेवायच्या आहे, झाकण ठेवायचे आहे। ह्या मिनी इडल्या व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्येच ह्या इडल्या होतात। आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे, गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आहे। तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा गार झालेल्या आहे, पूर्णपणे थंड सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही, अगदी हलकं असं थोडं कोमट आहे। थोडं हलकं गरम असतानाच ह्या इडल्या एखादी सुरीने किंवा चमचने काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी ब्रेड सारखी लुसलुशीत ही इडली दिसत आहे। अशाच प्रकारे बाकीच्याही इडल्या ह्या काढून घेते प्लेटमधून। इडली प्लेटीला सुद्धा ह्या इडलीचं जे मिश्रण आहे ते चिटकत नाही, अगदी भराभर या निघत असतात। आता तशाच प्रकारे सगळ्या ह्या मिश्रणाच्या इडल्या आपल्याला करायच्या आहे। अगदी पटकन ह्या इडल्या होत असतात ह्या स्टीमरमध्ये। बनवलेल्या इडल्या ह्या प्लेटच्या बाहेर मी काढून घेते। तोपर्यंत मंडळी, आपलं चॅनल हे जे आहे फेसबुक पेजवरती सुद्धा ओपन केलेलं आहे, तर फेसबुक पेजवरती सुरेखाज रेसिपी या नावाने आहे। तर हा मस्त इडली बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता। व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो करा आणि लाईक नक्कीच करा। त्यासोबतच त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता। अशाच प्रकारे सगळ्या इडल्या ह्या बनवून घ्यायच्या आहे। तर यामध्ये आपण ठेवलेली जी मिनी इडलीची प्लेट होती ना, ते सुद्धा झालेले आहे, गॅस बंद केलेला आहे आणि मिनी इडलीची प्लेट सुद्धा आता स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेली आहे। अशा ह्या छोट्या छोट्या मिनी इडल्या मस्त अशा ह्या होत असतात। हे गरम आहे, थोडंसं गार झाल्यानंतर अगदी भरकन ह्या इडल्या बाहेर निघत असतात। अशा प्रकारे छोटे छोटे ह्या होत असतात। तर असे हे छोटे छोटे खमंग ढोकळे कसे बनवायचे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे हे मिनी इडल्या किंवा मिनी खमंग ढोकळे बनवून देऊ शकता। तर मंडळी, ह्या इडल्या तुम्ही पाहू शकतात किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि जसा स्पंज असतो ना, स्पंज सारखीच ही इडली दाबली जात आहे, एवढी ही सॉफ्ट इडली झालेली आहे। अशी मूठ घेतली ना, अगदी मस्त अशी ही दाबली जात आहे। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल का इडली ही किती स्पंजी झालेली आहे। तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार अशी स्पंज सारखी ही इडली दिसत आहे, पांढरी शुभ्र अशी।
अशी तोडून यासोबत सांबार किंवा चटणीसोबत ही इडली खायला मस्त अशी लागते. मी सोबतच शेंगदाणे मिरची लसूणची चटणी केलेली आहे. तर चटणी बनवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ हा जास्त मोठा झालेला असता. अशी ही मस्त स्पंजी इडली चटणीसोबत खायला चविष्ट अशी लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा फक्त इंद्रायणी तांदूळ वगळता कोणत्याही तांदूळाची अशा पद्धतीची इडली ही करून पहा. चवीला मस्त अशी लागते आणि दिसायलाही छान पांढरी शुभ्र अशी होते. तर मंडळी, फक्त एकच इडली नव्हे तर सगळ्याच इडल्या अशा मस्त होत असतात. तर हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा. हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तुम्ही अशा पद्धतीने इडली करा, छान येईल. उन्हाळा असला तर कुकरवरती टॉवेल वगैरे टाकायची काही गरज नाही. तुम्हाला कोणत्या वेळेस नाश्त्याला हे इडल्या करायच्या आहे त्या वेळेनुसार तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण भिजत घाला, म्हणजे अगदी परफेक्ट अशा जाळीदार स्पंजी इडल्या तुमच्या होतील. मग मंडळी, मस्त असा नाश्त्याचा प्रकार 5वा पाहूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे. मुंगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे अलगद हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे, म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला 10 मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे. अशी ही डाळ भिजलेली आहे. डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं, म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही. अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे, म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे. तर ह्या साईजच्या मिरच्या आहे, तर मी 3 मिरच्या ह्या रेसिपीसाठी वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात. आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद. फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे. पाणी कमीच वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुंगाची आपण वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. डाळ बारीकच वाटा बरं, जाडसर अजिबात ठेवू नका. आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. साधारण 1 वाटी कांद्याचे काप आणि 1 वाटी कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढंही साहित्य तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकतात. असं मिक्स करून घालायचं आहे. आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात, जसं की शिमला मिरची, टमाटर, पत्तागोबी, किसून घेतलेला गाजर, अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात. आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि 1 चमचा दही टाकलेला आहे. दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, कारण आपण ही जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत. थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे. संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या. मिक्स झालेला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी. पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते. तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला, बेकिंग सोडा टाकायचा आहे. तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा, म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल. तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते. जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही, फक्त पाव चमचा इतपत. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे.
व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण पाहूया. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेलं आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे. मग पलटून घ्यायची आहे. आता हे आपल्याला पलटवायचं आहे तर मग 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. सराटा घेतला आणि झारा घेतला. 2 चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे. झाकण ठेवायचं आहे. पुन्हा साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं. त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो. पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका, कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल. तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झाप्रमाणे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात. आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. जास्त काही भांडेही भरत नाही. अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पीसेस कट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते. तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल. घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दररोजच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दररोज हा प्रश्न असतो. तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते. तुम्ही पाहू शकतात अशी छान हे पीसेस झालेले आहे. दिसायला किती सुंदर दिसत आहेत तेवढंच चवीला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी जर का तुम्हाला आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.